आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय विचारतोय मी? तुमचा कोणावर संशय आहे का? नाही, खरं तर आम्ही देवळात दर्शनाला गेलो होतो. माझ्या गळ्यात सोन्याची चैन होती. कुंड आलेत, कदाचित त्यांना ती चैन हवी असेल. आमची जरा झटापट झाली. माझा तोल गेला, पाय घसरला आणि मी पडलो. नक्की हे असंच घडलेलं? तुमचा नक्की कुणावर संशय नाहीये ना? नाही, माझा कोणावरही संशय नाहीये. ठीक आहे, गेट वेल सून. काळजी घ्या. थँक्यू. चला. स्वानंदी, आपल्याला अर्जंटली निघावं लागेल. चल. सुजित सर आत्ता ह्या वेळेला? अहो पण मनी सरांच्या या अवस्थेत कसं जाणार? म्हणजे त्यांना काही लागलं तर? स्वानंदी, त्याला काही लागलं तर हॉस्पिटलचा अख्खा स्टाफ आहे इथे. पण आपल्याला अर्जंटली जावं लागेल. आपण नाही गेलो ना तर फॅक्टरीचं खूप मोठं नुकसान होईल, म्हणून म्हणतोय मी. चल. अहो पण काय झालंय काय नेमकं? आपली कोहिनूरची ऑर्डर होती माहितीये, खूप मोठी ऑर्डर. ती चुकीच्या ऍड्रेसवर गेली आहे. त्यांच्याच ओनरचा फोन आला होता मला, त्यांच्याशी बोलत होतो मी. स्वानंदी, ती ऑर्डर जर वेळेत पोहोचली नाही ना तर आपलं खूप मोठं नुकसान होईल. त्यांची जी ह्यापेक्षा मोठी ऑर्डर आपल्याला मिळणार होती ती आपल्याला मिळणार नाही. सगळाच प्रॉब्लेम होईल पुढे, म्हणून म्हणतोय. चल. हो सुजित सर, पण एवढ्या रात्री ऑफिसला? म्हणजे मला असं वाटतंय इतर कशापेक्षाही मनी सरांना आता आपली गरज जास्त आहे. त्यामुळं आता जरा कठीण होईल. मला कळतंय स्वानंदी, तुला काळजी वाटते मणीशी, पण आपण काळजी करण्याला तू बरा होणार नाही. आणि तसंही बरं वाटतंय की आता मणीला. हो ना मणी? हो स्वानंदी, आता मला खरंच जरा बरं वाटतंय. तुम्ही गेलात तरी चालेल. मला आरामाची गरज आहे. धावपळ चालली तुमची. आराम करा. एक्झॅक्टली. मणी ओके, सो आपण जाऊया. चल. बरा आहे तो आता स्वानंदी. ये. चल 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 चल. सुजित सर, एक मिनिट. मान्य आहे मला, मी पैसे कमवायसाठी मुंबईत आले होते. आणि ह्या सगळ्यामुळेच मी माझ्या माणसांकडे दुर्लक्ष केलं आणि मी आपली माणसं गमावून बसली. पण ही चूक मी परत नाही करणार. मला आता असं वाटतंय की मनी सरांना आपली सगळ्यात जास्त गरज आहे आणि म्हणून माझं इथे थांबणं महत्वाचं आहे. नाही म्हणजे कामही महत्वाचं आहेच, पण मनी सरांसोबत थांबणं जास्त महत्वाचं आहे. आणि तुम्ही सकाळपासून दमला असाल, खूप धावपळ झाली आहे तुमची. माझं ऐकाल तर तुम्ही घरी जा, आराम करा. आपण उद्या सकाळी करूयात ना काम. म्हणजे मी पहाटेच येते. आपण जो काही मॅटर झालाय तो उद्या सकाळी सॉल्व्ह करू. पण आत्ता मला मनी सरांसोबत थांबायचं आहे. ठीक आहे.
कुठं गेला हा मणी तडफडायला? हा, आपण त्याच्यावर इतका खर्च करतो. मला कळत नाही तुम्हाला या सगळ्याची गरज काय आहे. मला एक सांगा, तुम्हाला त्याचा पुळका इतका कशासाठी? त्याला एवढ्या मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये ठेवायची काय गरज होती? साध्या सरकारी हॉस्पिटलमध्ये इलाज होत नाही? असं वागून कसं चालेल? आमच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. म्हणजे प्रतिमा जपायला रस्त्यावरनं येणार जाणाऱ्या सगळ्यांवर तुम्ही असाच पैसा उधळणार? असं कसं म्हणताय तुम्ही? अहो, मणी रस्त्यावरून येणारा जाणारा कोणी परका आहे का? बरोबर, परका नाहीये. माझ्या घरात ठाण मांडून बसलेला अनाथ मुलगा आहे. कोण कुणाचं कुठलं पाप माझ्या घरात वाढतंय काय माहित. बस, माझ्या डोक्याची अशी बुणबुण करू नका तुम्ही. जा तुम्ही आधी वरती जा आणि झोपा. मी नंतर येतो. जा जा. डॅड, सुजितराव, मणी कसा आहे? शुद्ध आली का त्याला? आली आहे, शुद्ध आली आहे त्याला. अरे मग मला कळवलं कसं नाही कोणी? त्यात कळवायचं काय डॅड? अरे असं कसं म्हणतोयस तू? मी सांगितलं होतं ना, त्याला शुद्ध आली की मला कळवा. मी परत भेटायला येईन त्याला हॉस्पिटलमध्ये. तसे डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्याच घरी येणार आहे ना तो राहायला. तेव्हा भेटा की त्याला निवांत. आणि त्याची एवढी काळजी करू नका डॅड. त्या हॉस्पिटलमध्ये त्याची काळजी घेणारी माणसं आहेत. स्वानंदी थांबली आहे त्याच्या उशाशी त्याची काळजी घ्यायला. असो. सुजितराव, आपण कधी हारलो हे माणसानं ओळखायला शिकायला पाहिजे. कारण माणूस जेव्हा हे ओळखतो, त्याचा स्वीकार करतो, तेव्हाच त्याचे जिंकण्याचे चान्सेस वाढतात. ह्या सगळ्यातनं लवकरात लवकर बाहेर पड. ह्यात अडकू नकोस. कुठलं हरणं, कुठलं जिंकणं, काय बोलताय डॅड? मला काही कळत नाहीये. सगळं कळतंय तुला. डॅड, तुम्हाला असं खरंच वाटतंय का की मी स्वानंदीला हरवून बसलोय?